हॅलो फ्रेंड्स, मी जुली. मला म्हणजे तसे सगळेजण ओळखतात, पण तरी पण रात्रीचे बघा आता 2:45 झाले आहे, पण डोळ्याला बिलकुल झोप लागत नाही आहे. कारण की कंटिन्यू आपण न्यूज बघत आहोत आणि खरंच त्या गोष्टीचं फार वाईट वाटत आहे. मी खरं सांगेल, मला पॉलिटिशियनचं म्हणजे मला ए म्हणजे ब क काही कळत नाही. पण मला एवढं कळतं आहे की जे गोष्टी घडत आहेत त्या बिलकुल पण म्हणजे चांगल्या गोष्टी नाही आहेत. कारण की मला ह्या गोष्टीचं वाईट वाटते की म्हणजे जे छोटे म्हणजे म्हणजे ते लोक पण सेलिब्रिटीज आहेत, हिरो वगैरे आहेत. म्हणजे ते असे जे सुपरस्टार्स आहेत, आपण त्यांना हिरो बनवले, ते आपल्यामुळं इतके पुढे गेलेत, त्या पोस्टवर ते लोक पोहोचले, त्यांना आपण पोहोचलो आहे. पण मला हे समजत नाही आहे की एकही सुपरस्टार हिरो जे आपल्या इंडियामध्ये आहेत, असे ते एकही कोणी आपल्या मिडल क्लास मुलांसाठी म्हणजे आपल्यासाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या फॅन्ससाठी म्हणजे कोणीही असं एकही पुढे येत नाही. म्हणजे प्रत्येकाला आपलं आपलं रेप्युटेशन, आपल्या प्रत्येक गोष्टीचं, आपल्या करिअरचं त्यांना काळजी वाटते. पण त्यांना हे कळत नाही आहे की आपण आज त्या ठिकाणी आहोत, तर ते आपल्याला सगळं करणारे आपले हे आपणच होतो. आणि ते आज आपण त्यांना एवढं पुढं नेलं. आपण त्यांना पिक्चरमध्ये बघतो हिरो हिरो हिरो, पण आज खरं कळतं आहे ते खरंच हिरो नाही आहेत. जे खरे हिरो आहेत ते आहेत कोणते माहिती, जे आपल्या हक्कासाठी लढत आहेत तिकडे, आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा म्हणजे जे हक्क मागत आहेत. काहीकांना म्हणजे किती त्या दिवशी त्या कालच्याच न्यूजमध्ये बिचारे किती 20 का 25 जे मुलं होते, मुली होते वाटतं, काहीकांचे ते त्यांची डेथ झाली. म्हणजे मला समजत नाही आहे की कोणाची भीती कोणाला, एकमेकांची प्रत्येकाची भीती एकमेकांना आहे. अरे तुम्ही घाबरा, आम्हाला काही करायचं नाही आहे, आम्हाला फक्त एवढंच पाहिजे आहे. कारण की काही असू द्या, मी पण एक आई आहे, मला पण 2 मुली आहेत. उद्या पुढं जाऊन मलासुद्धा माझ्या मुलींसाठी असं चांगलं एज्युकेशनसाठी म्हणजे मला चांगल्या गोष्टी मला पाहिजे. तर ऑफकोर्स बघा, ह्या गोष्टी सगळ्या खरंच थांबल्या पाहिजे. आणि आता जर हे आंदोलन छेडलंच आहे आपण सगळ्यांनी, तर प्लीज आता मागं हटूच नका. जोपर्यंत इस्तिफा भेटत नाही तोपर्यंत आता लढायचंच आहे. आणि ह्यांचे सगळे भिकारी सुपरस्टार्स आहेत ना, जे आपले हिरो आपण बोलतो त्यांना तर तुम्ही ढुंकून पण बघू नका. जे भिकाऱ्यासारखे ते लोक असतात ना, ते मन्नतच्या बाहेरून फोटो काढतात. अरे तुम्ही एक काम करा, जे लढत आहेत ना, जे मुलं मुली आंदोलनावरती बसलेत, ते खरं हिरो हिरोईन आहेत. कळलं? तुम्ही त्यांना जाऊन भेटा, त्यांचे फोटोज घ्या, कारण की ते असले हिरो आहेत. कळलं का तुम्हाला? अशा भिकाऱ्या लोकांना तुम्ही बिलकुल सपोर्ट करू नका आणि बिलकुल त्यांचे पिक्चर बघू नका. आणि आता बघा, हे मामले जेव्हा थंड होतील ना, तेव्हा सगळे हिरो हिरोईन बघा कसे येतील आपले मतं मांडायला. साले त्यांना जर शिव्या दिवशी पण वाटतात मला, तर मी शिव्या देत नाही. पहिली बात तर हे सरकार, हे सगळे आपण लोकांनीच उभी केली, आपण त्यांना ओळखून निवडून आणलं. आपली गलती झाली, पण आता प्लीज मागं हटूच नका. खूप वाईट वाटते त्या मुलांसाठी, त्या मुलींसाठी, की खरंच त्यांना किती बिचाऱ्यांना मारत आहेत. ते पोलीस लोक शेवटी ते मजबूर, ते त्यांची ड्युटी करतात. मला असं वाटतं आहे त्यांचे पण हात बांधलेले आहेत. पण जो मेन आहे, जो सगळ्या गोष्टी करतो आहे, तर तो समोर यायला पाहिजे. तर तुम्ही प्लीज असंच म्हणजे तुम्ही लढा, छान गोष्टी करतायत, तुम्ही बिलकुल मागं हटू नका. बघा, आज तुम्ही अर्धेत, उद्या किंवा परवा अख्खे लोक तुमच्या संगती येतील. प्लीज चांगल्या गोष्टी करतायत आपण आपल्या देशासाठी सुधारण्यासाठी, खरंच करा. पण हे भिकाऱ्या सुपरस्टार जे हिरो हिरोईन आहेत ना, त्यांच्यावर थुका मी म्हणते. सरळ जाऊन थुका. त्यांना म्हणा, तुम्हाला ह्या रिश्वतमध्ये ही भीक मिळाली, तुम्हाला ही सगळी गोष्टी आमच्यामुळं. आणि आज जेव्हा आमच्या संगती तुम्हाला उभं राहायची वेळ आली, तुम्ही सगळे लपलेत. एक हिरो हिरोईन तुम्हाला कुठं दिसत पण नाही आहे. बघितलं, त्यांना काय विचारलं ते वेगळी उत्तरं देत आहे. साले ते लोक फट्टू आहेत, फट्टू. ते
ते फक्त टी व्हीवरतीच मगरू शकतात, शायनिंग मारू शकतात. कळलं? कारण की त्यांच्या पण ह्याच्यामध्ये दम नाही आहे त्यांना कोणाला छेडायची. कारण की त्यांना पण माहिती आहे की त्यांना पण चांगली मागून गोळी लागली की ते उडतील. कळलं? म्हणून ह्या हिरो हिरोईन लोक भिकार लोकांना तुम्ही बिलकुल पण सपोर्ट करू नका. आता पुढे जाऊन आपली लढाई ती आपण आम जनता म्हणजे आपण मिडल क्लास लोकच लढू शकतो. हे लक्षात ठेवा. आपण हिरो आहोत, आपणच आपली हिरोईन आहोत. समजलं? आपलं रिस्पेक्ट आपल्याकडे कारण की प्लीज शेअर करा सगळ्यात जास्तीत जास्त आणि लाईक आणि फॉलो करा माझ्या चॅनलला यूट्यूबला. बाय.